हरे मुकुंद मुरारी राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी राम मुरारी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे मुकुंद राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण मुकुंद मुरारी हे नाथ कृष्ण हरे मुकुंद मुरारी राम कृष्ण हरे मुकुंद राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुरारी हे नाथ हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे कवरदारी विठ्ठल जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु झेंडूजी महाराज, गुरु सखाराम महाराज, सब संतन की, सोमेश्वर भगवान की। वक्रतुंड महाकाय निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वर्णानाम् अर्थसंहारां तानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो जन्मादस्येतोऽन्वयादितरते चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः तेजोवारिमृदां यथा विनिमया धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहरोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तुशिवदं तापत्रयोन्मूलनं भागवती महामुनिकृते किमु वा परैरीश्वरा सद्य हृद्य वृद्धितेऽत्र कृतभिस्तरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्या पुण्डरीकाय दात्यतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आदरी देवांची मस्तकहे पायावरी या वर्ण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा उपेक्षिता मज तरी हेला पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा सकळ विद्यांचे अधिकरण हेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नाता अहमेवासमेवाग्रे नान्यक्षयो वशिष्येत स्वस्म्यं ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः अन्वय वेतिरे प्रविश्यज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मवत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय।
आता त्याची कीर्ती गावी कैसी, तव वाच्य वाचक ऋषिकेशी. या वंत देवा तू सर्वभूत निवासी, म्हणता भूत मात्रा नातळासी. भूते भूतात्मा तूच होशी, नमो ऋषिकेशी आदिपुरुषा अव्यक्ता. सच्चिदानंदा गुणातीता, विश्वात्मका सदोदिता. अव्या अगोचर वेदशास्त्रा न कळे पार. जनांसी प्रिय कर, दिधला चरणादर निज सेवित्वा. विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेली ही चतुश्लोकी भाषण सेवा, क्रमप्राप्त वर्णन, वैकुंठाचं वर्णन भगवान शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि नाथ महागुरु प्रेरणेतून आज्ञेतून तुमच्या आमच्या कल्याणाकरता प्राकृत भाषेमध्ये आपल्याला सांगतायत. वैकुंठामध्ये वन्यवती सौंदर्यवती असणारे भगवत स्वरूपात विलीन झालेली, भगवत स्वरूप प्राप्त झालेली अशी भगवंताची वाम अंगावर शोभून दिसणारी असलेली आणि त्याच चरण सेवेतून, परमात्म्याच्या चरण सेवेतून जिला अलौकिक असं सौंदर्य, लावण्य प्राप्त झालं, ऐश्वर्य प्राप्त झालं, गुण प्राप्त झाले अशी लक्ष्मी माता वर्णन करते. चरण सेवा करता करता तो परमात्मा कसा आहे म्हणून त्या परमात्म्याचं वर्णन करते. परंतु वर्णन करत असताना परमात्म्याचं वर्णन हे वाणीनं होणं शक्य नाही. हे वाणीच्या पलीकडचं आहे. वाणी हे एक इंद्रिय आहे आणि इंद्रियाने परमात्मा शकत नाही. सार्थ स्वरूप जे आहे त्या स्वरूपाचं दर्शन होणं कठीण आहे. सगुणाचं सुख सगुणाचं दर्शन सुद्धा इंद्रियातीतच संतांनी सांगितलेलं आहे. आपण बारकाईने जर सगुणाचं वर्णन सुद्धा पाहिलं ना तर त्यात सुद्धा अतिंद्रियताच सांगितल्या जाते. ज्ञानोबारांना विचार, ज्ञानोबारा म्हणतात त्या परमात्म्याला डोळे भरून पाहिला डोळे भरी, परमात्म्याला डोळे भरून पाहिलं, पण पाहिलं कसं? पाहता पाहणे दुरी सारोनिया. म्हणजे इंद्रियातीत होऊन सगुण परमात्म्याला सुद्धा इंद्रियात दृश्य आहे या डोळ्याने दिसणारं आणि ऐकिवाला येणारं जे नामरूपाचा संबंध आहे हा संपूर्ण मायेचा संबंध आहे. दृश्य हा स्थूल इंद्रियांनी पाहिला जातो, सूक्ष्म इंद्रियांनी सुद्धा परमात्म्याचं दर्शन होते. परमात्म्याचं दर्शन होण्याकरता ज्ञानाच्या अर्जुनाच्या समोर परमात्म्याला विनंती केल्यानंतर भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आणि भगवान आवडी खातीर अर्जुनाने म्हटलं देवा मला ते विश्वरूप दाखवा. आणि अर्जुना माझं रूप पहा. परंतु पाहता हा म्हणत असल्यानं भगवान म्हणतात देवा बरं आहे तुझी गोष्ट, तुझी गंमत कशी आहे माहिती आहे का? हा हो ओटोनिया आरिसा. ज्ञानोबारांनी काय दृष्टांत दिला? काय बहिर्या पुढे ऋषिकेशा गानिव करा असा मोठा प्रशस्त हॉल आहे. जगत विख्यात असे तज्ञ गायक, पट्टीचे म्हणणारे गायक, संगीत कलाकार बसलेले आहेत आणि गच्च हाल, आलाप, आरोहो अवरोहो, आलाप, ताने मारणं चालला, गायन झालं, सुरू व्हायला 1 तास झाला. शेवटी भैरवी सुरू झाली. संगीत शास्त्राच्या नियमानुसार भजनाची किंवा मैफिलीची समारोहातून व्हायला पाहिजे भैरवी रागात. आणि समाप्तीची वेळ आली, शेवटचा आलाप सुरू झाला. समोर बसलेले सर्वेचे सर्वे इथले नाही बरं, मी ते सभेतले म्हणतात का हो 1 तास झाला. आता याचं कारण काय? एवढा एक कार्यक्रम झाला, जे समोर बसलेले होते ते सगळे बैरंभट होते, म्हणजे बधीर झालेले होते की तरी सुद्धा त्याचा उपयोग त्यांच्या कानावर काही उपयोग होत
त्याचा परिणाम होणार नाही. अशा प्रकारचे बहिरे त्यांच्या समोर चांगले, मी म्हणतो भीमशा दिदी सारखे आशा भोसले वैकुंठवासी झालेले रामचंद्र बाबा बोधे त्यांच्याच तालमीत तयार झालेली मोठमोठी गायक मंडळी पण पूजनीय आरू महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज, मेश्राम आहेत, निरंजन शिंदे, अनेक असे प्रकार. उपयोग काय? अर्जुन म्हणतो देवा तशी तुमची गोष्ट आहे. बहिऱ्या पुढे ऋषिकेशा गाणीव करा, त्या हाऊ उठवणी आरसा आंधळ्या दाऊ बैसा. चांगला बिलोरीचा आरसा आणला आणि एका माणसाला दाखवला, बाबा पहा कशात? आरशात. कोणाला? जो जात्यंध आहे, जन्मापासून ज्याला दृष्टीने. काय उपयोग आहे त्या आरशाचा? बिलोरीचा असू द्या, चांगल्या बारीक असा जरी असला तरी त्याचा उपयोग. देवा मला ते तुझं रूप पाहण्यासाठी दृष्टीच दिली नाही तर मला कसं का पाहता येईल? माझं तात्पर्य काय? तेव्हा भगवंताने दिव्यम ददामी ते चक्षु पश्चिमे येऊ. भगवंताने दिव्य चक्षु दिले आणि मग परमात्म्याचं दर्शन होत नाही. इंद्रियात वाणीतून परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. आणि म्हणून वेदानं सांगितलं की त्या परमात्म्याचं वर्णन वाणीनं होत नाही. वाणीनं त्याचं तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. चित्त स्थिर होतं परंतु परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया की रजोगे. काही होईल अशा प्रकारचा तो परमात्मा. आणि या इंद्रियांनाही आणि मन बुद्धीलाही प्रकाशित करणारं हे प्रकाश तत्व ज्योतिष स्वरूप परमात्मा तत्व आहे. त्यामुळे वाणीनंही वर्णन करता येत नाही. आणि म्हणून लक्ष्मी माता म्हणते त्याची कीर्ती कैसी गावी. त्या परमात्म्याचं वर्णन कसं करावं? वा कीर्ती जेव्हा तव वाच्य वाचक ऋषिकेशी. त्या परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. वाच्य वाचकता एक रूपता होऊन जाते. आणि म्हणून आता या स्थिती करिता कीर्तनासी कीर्तिवंतासी निजलाभ. पण आपल्या आवाक्यात जेवढा आहे तेवढ्या त्या माध्यमातून परमात्म्याचं स्वरूपाचं वर्णन करण्याचा प्रयत्न शास्त्रांनी केला, पुराणांनी केला, वेदांनी केला. आणि परमात्म्याशी एकरूप झालेल्या भक्तांनी सुद्धा त्या परमात्म्याच्या रूपाचा वर्णन करण्याचा आपल्याकरता आणि स्वतःच्या आनंदाकरता प्रयत्न केला. ज्ञानवरांतात अरूपाती दावीनं, अरूप असणाऱ्यालाही दाखवेल ज्ञानोबराय म्हणतात. जे अश्रोत्रिय आहे त्याचं सुद्धा श्रवण करेल. अतिंद्रिय आहे त्यांना इंद्रियातीत आणण्याचं सामर्थ्य फक्त साधू पुरुषामध्ये, दुसऱ्यामध्ये ते सामर्थ्य नाही. ज्ञानोबराय म्हणतात अरूप जरी असलं तरी त्याला रूपाला आणेल. डोळ्यानं पाहिल, कानानं ऐकण्यासारखं नसलं तरी त्याचं श्रवण घडवेल. हे सामर्थ्य साधू पुरुषामध्ये, ज्ञानोबरायांमध्ये आहे. आणि म्हणून लक्ष्मी माता ही त्याच कोटीतली परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झालेली, परमात्म्याच्या नित्य सेवेत. आणि त्या सेवेमुळे त्या परमात्म्याचं वर्णन. आणि तुम्ही पहा परमात्म्याचं वर्णन केलं म्हणून तर आहे वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. ज्ञानवर अंतर आपल्याला प्राप्त होणार आहे काय? वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेदाला सुद्धा त्याचं वर्णन करता आलं नाही, परंतु केलंच नाही का? केलं. विधी मुखाने करता आलं नाही तरी निषेध मुखाने त्याचं वर्णन केलंच. तो असा नाही, तो असा नाही, तो असा नाही म्हणून वर्णन केलं. श्रुती नेती नेती म्हणती आज गोविंदू रे, वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. तो परमात्मा असा नाही, असाने आहे कसा? वेदाला विचारलं, नाथ महाराज म्हणले त्याला विचारूच नका, ते निर्गुणाचं स्वरूप तर जाऊ द्या, परंतु 28 युगापासून हा परमात्मा विटीवर उभा आहे याचं तर रहस्य अजून वेदाला कळलं नाही. पोसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही, तेव्हा विटेवरी उभा उभा देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा. नाथ महाराज म्हणतात देव परमात्मा विटीवर का उभा आहे? वेदाला विचारतात ना तुकोबर म्हणतात पोसू नका बाई कळलेची नाही, वेदाशी काही कळलेच नाही, त्याला कळालंच नाही. कळालंच नाही तर सांगता येईल का? नाही. सांगण्याकरता
कळावं लागतं, मन तिथं जावं लागतं, बुद्धी तिथं स्थिर व्हावी लागते आणि तेव्हा वाणीतून ते प्रगट होत असतं. आणि म्हणून परंतु अशाही अवस्थेमध्ये त्या परमात्म्याचं थोडक्यात निषेध मुखानं का होईना, नेती नेती म्हणून का होईना असं ज्याचं वर्णन केलं ना, ते वर्णन ज्यांनी केलं ते कीर्तिवंत झाले. ज्ञानोबारायांचा उदो उदो आहे, इथंच आहे का? आईसाहेबांचा उदो उदो आहे, मुक्ताईंचा उदो उदो आहे, सोपान काकांचा, निवृत्तीनाथांचा, गोबारायांचा, ज्यांनी या परमात्म्याचं वर्णन केलं त्यांची कीर्ती पुराणात गायली गेली. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे, साही 18 जणी चहुवेदी. यांनी जर लावण्या गायल्या असत्या यांचं वर्णन आलं असतं काय? ओ लावण्या लिहिणाऱ्या गाणाऱ्यांच्या यांच्या आता काहींची तर नामशेष झाले. त्यांच्या लावण्याही शिल्लक नाही आणि त्यांचं काहीच शिल्लक नाही. कारण पण परमात्म्याचं वर्णन ज्यांनी केलं ते अजरामर झाले, कीर्तिवंत झाले. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती घटस्थिर, तोपर्यंत त्यांची कीर्ती, कारण त्यांनी परमात्म्याचं वर्णन केलं. आणि म्हणून परमात्म्याच्या वर्णनामध्ये माणसाचं कल्याण आहे. परमात्म्याच्या वर्णनामध्येच माणसाचा उद्धार आहे. आणि ज्याने उद्धार होत असेल तेच कर्म मनुष्य देहामध्ये आल्यानंतर इंद्रिया करवी माणसाने प्रयत्नतः करायला पाहिजे. लक्ष्मी माता वैकुंठामध्ये असताना ती वर्णन करते कीर्तिवंत म्हणून. कीर्तिवंतासी निज लाभ होय. त्याला निज लाभ काय होतो? ओ जगात कीर्ती तर होतेच होते, परंतु आत्मस्वरूपाची सुद्धा प्राप्ती होते. आत्मलाभ त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो, भगवंताचा आनंद प्राप्त होतो. आता लक्ष्मी माता प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे, झोपाळ्यावर पहुडलेली आहे. हातामध्ये झोपाळ्याची, कालचा विषय आपल्या लक्षात आहे, झोपाळ्यावर बसलेल्या पहुडलेले आहे. हातामध्ये सुवर्णाचं सूत्र म्हणजे दोरी हातात घेतलेली आहे. आणि हळूहळू तो झोपाळा म्हणजे झोका बंगई आपल्या भाषेत ती अशी हलवते आहेत. आणि हलवता हलवता परमात्म्याची अशी मंत्रमुग्ध होऊन परमात्म्याचं वर्णन करते. देवा तू सर्वभूत निवासी, मनता भूत मात्रा नातळसी, भूते भूतात्मा तूची होशी, नमो ऋषिकेशी परमात्मा. तो परमात्मा कसा आहे? तर तो परमात्मा देवा तू सर्वभूत निवासी, सर्व भूतांच्या निवास, सर्व भूतांच्या आतमध्ये तू आहे. उपनिषदात असं वर्णन आहे, एको देव सर्वभूतेषु गुढः, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, सर्वभूतेषु गुढः, सर्व भूतांमध्ये गुप्त रूपाने सूक्ष्म रूपाने तो परमात्मा आहे. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. ज्ञानोबा म्हणतात सर्वांच्या हृदयात त्या गोपिका सांगतात, नखलो गोपिका नंदनो भवान, अखिल देहिनां अंतरात्मदृक्, विखन सार्थितो विश्वगुप्तये स उदीवान सात्वतां कुले. अखिल देहिनां अंतरात्मदृक्, जेवढे देह आहेत, जेवढे भूत मात्र आहेत, त्या सर्वांच्या अंतकरणामध्ये तो परमात्मा आहे. एरवी तरी सर्वांच्या हृदय देसी, मी अमुका आहे ऐसी, जी बुद्धिस्फुरे अहरणीशी ते वस्तुगामी. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये मी म्हणून जे स्फुरण चालते ते मी म्हणून स्फुरण चालणार कोण आहे? परमात्माच आहे. परमात्मा मी म्हणून स्फुरण चालणार तो परमात्मा आहे. आणि तो सर्वांच्या भूतांच्या हृदयामध्ये, भूत म्हणजे पंचमहाभूतातून निर्माण झालेले जे देह, आणि या पंचभूतात्मक सृष्टी दृश्य प्रपंचामध्ये सर्वामध्ये तो परमात्मा. तया विन उरला नाही ऐसा तृणांकुरव. गवळणी सांगतात गवताची काडी सुद्धा त्याच्याशिवाय शिल्लक राहिलेली नाही. असा सर्व ठिकाणी तो परमात्मा भरून उरलेला, त्यांच्यामध्ये राहणारा. मनता भूत मात्रा नातळसी. बरं ठीक आहे,
सर्वांमध्ये आहे, पण गंमत अशी आहे, नवल असं आहे की तो सर्वांमध्ये राहून सुद्धा सर्वांपासून अलिप्त आहे. कसं काय शक्य आहे हो? प्रपंचात राहून ब्रह्मचारी, लग्न केल्यावर ग्रस्ताश्रम स्वीकारल्यावर 2-2 बायकाचा नवरा ब्रह्मचारी असं होईल का? पण परमात्म्याचं शक्य आहे ना. इतू क्याही भोगोनी ब्रह्मचारी मनविसी, तुका म्हणे नटदारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. त्या परमात्म्याला सर्वच करता येते, सर्वांच्या आत राहून तो अलिप्त राहू शकतो. कसं काय? अगदी सोपं. पाण्यामध्ये कमळ असतं, परंतु कमळ पाण्यात असून परंतु कमळाला पाण्याचा लवलेश असतो का? कमळाच्या पाण्याला नाही. पद्मपत्र मिवांबसा, भगवान सांगतात की पद्मपत्र जसं पाण्यामध्ये राहते, पाण्याचा स्पर्श होत नाही. ठीक आहे महाराज, आम्ही शेतकरी माणसं, आम्हाला शेताच्या गावाच्या बाहेर जायची सवड नाही. आम्हाला कुठं कमळन तळ पाहायला सापडेल? घरचं उदाहरण सांगतो. तुम्ही गावरान तूप घ्या, नसेल गावरान घ्यायची, एवढं महाग घ्यायची, पण डालडा घ्या बा, खाऊ नका. उदाहरणाकरता 1 वाटी भरून घ्या आणि त्या वाटीमध्ये डालडा तुपाचा थिजलेलं जे तूप आहे, ते थिजलेल्या तुपाचा किंवा वितळलेलं तूप जरी घेतलं तरी वितळलेलं तूप अर्धा चमचा त्या वाटीमध्ये, थंड्या पाण्याच्या वाटीमध्ये टाका. वाटीमध्ये टाकल्याबरोबर ते तूप टाकलं ना वाटीत, ते बुडापर्यंत जातं आणि पुन्हा वर येतं. आणि चमच्यानं पुन्हा ते थंड झालं की थिजलं की पुन्हा तो काढलेला तुपाचा गोळा बाहेर काढून पहा बरं, त्याला किती पाणी लागते? तुपाचा थेंब तूप पाण्यात राहून सुद्धा तुपापासून जसं अलिप्त राहते, तसा परमात्मा सर्व भूतांमध्ये आहे, परंतु सर्व भूतामध्ये राहून सुद्धा त्याच्यापासून परमात्मा कसा आहे? अलिप्त राहिलेला आहे. भूत मात्रा नातळसी, हा ऐश्वर्य योगा परमात्म्याचा. मुळात जर संदर्भ पाहिजे असेल तर श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील विषय भगवंताचा ऐश्वर्य योग सांगा. 5-6व्या याच्या श्लोकामध्ये भगवंताने ऐश्वर्य योग सांगितलेला आहे. तो मुळात तिथं पाहून घ्या. परमात्मा सर्वांमध्ये आहे, परंतु सर्वांपासून अलिप्त आहे. भूते भूतात्मा तुची होसी, नमो ऋषिकेशी परमात्मया. ती लक्ष्मी माता म्हणते, भूत तू आहे आणि भूतांचा आत्मा सुद्धा तूच आहे, सर्वच तो आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. जे दिसते तेही तोच आहे आणि जे दिसत नाही तेही तोच आहे. अशा प्रकारचा तो परमात्मा सर्व दृश्य जे आहे हे मायेनं दिसते. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला विवर्तवादाचा दृष्टांत म्हणतात. विवर्तवादातून म्हणतात त्याला, याच्यामध्ये विवर्तवादाच्या दृष्टिकोनातून आपण त्याला पाहू शकतो. म्हणून तो असा असणारा तो परमात्मा ऋषिकेशी, तो परमात्मा जो आहे त्याला काय लक्ष्मी माता म्हणते, तुझं नमो ऋषिकेशी परमात्म्या. इंद्रियामध्ये राहून इंद्रियांचं दमन करणारा किंवा ज्याच्या कपाळावर केश गुडा केश आहे तसा ऋषिकेशी जो परमात्मा आहे. परम आत्मया, सर्वांचा आत्मा, श्रेष्ठ आत्मा असणारा तो परमात्मा, त्याला नमन करतात. लक्ष्मी माता पुन्हा नमन करते. नमो आदिपुरुषा अव्यक्ता सच्चिदानंदा गुणातीता विश्वात्मका सदोदिता नमो अच्युता अव्यया. सर्व संस्कृत प्रचुर भाषेतील शब्द परमात्म्याचे, वेद प्रबोधित वेदातील शब्द, वेद भाषेतील शब्द, पुराण भाषेतील शब्द परमात्म्याचं वर्णन करणारे आहेत. या एकेका नावाच्या व्युत्पत्त्या जर पाहिल्या तर एका नावावर स्वतंत्र एक ग्रंथ निर्माण होईल. एवढ्या व्युत्पत्त्या, एवढा यामध्ये गर्भितार्थ भरलेला आहे. मग चालू द्यायचं काय? एका अक्षरावर एक ग्रंथ होईल. आपल्याला संपूर्ण ग्रंथ 4 महिन्यात संपवायचा, अजून निम्म्यातही आलो नाही. मग एवढं करायचं का नाही? आणि एवढी आपल्याजवळ बुद्धी नाही. आपल्या वाक्याप्रमाणे थोडक्यात चिंतन करण्याचं. आणि काय आहे, आपल्यासमोर ऐकणारी जी मंडळी आहे ही सर्व जाणती मंडळी आहे. काय आहे, शास्त्रातल्या किचकट अशा
बोचट असणाऱ्या ज्या शुष्क असणाऱ्या ज्या आहेत वेदांत शास्त्राच्या ज्या प्रक्रियेतून त्या व्युत्पत्त्यांमधून सांगून सामान्य शेतकरी माणसं भाविक श्रद्धाळू माणसांवर याचा बोजड ओझ टाकून त्यांच्या श्रद्धेचा भंग होऊ शकतो. त्याकरता त्यांच्याकडे जास्त याचा भाव त्या अंतकरणात निर्माण होईल असाच विचार करून त्याचा विचार करायचा. आणि व्युत्पत्त्या सांगायच्या झाल्या तर व्युत्पत्त्या सांगून आपल्यासमोर सर्व जनरल सर्व वर्गातील मंडळी असतात. भाविक माणसांना एवढ्या व्युत्पत्त्यांची गरज नाही. जशी तुम्ही ओवी सांगितली नाथ महाराजांची काय ओवी, फाडाफाडी न फाडाफाडी न शिनती तोडातोडी न करीती. फाडाफाडी न शिनिता तोडातोडी न करीता माझे भजनी मत बघता समता मत भावा पावले. अशा प्रकारे भगवत स्वरूप झालेले म्हणजे घटापटा करायची गरज नाही. भाविक भक्तांना फक्त परमात्म्याचं प्रेमळ श्रद्धेने नामस्मरण आणि विद्वान मंडळींना ज्यांचा अभ्यास आहे त्यांना सांगण्याची गरज नाही. आणि आपला एवढा अभ्यासने विद्वान माणसांनी ते समजून घ्यावं. आणि म्हणून एवढ्यामध्ये आपण फक्त थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. मधला मार्ग काढू. भाविकांचंही चिंतन झालं पाहिजे समाधान आणि विद्वानांचं समाधान होईल की नाही. कारण ऐसी वक्तृत्व कवन आहे जेणे तुम्ही रिजा. श्रोत्याचं मन रिजेल, श्रोत्याचं समाधान होईल असं वक्तृत्व माझ्याजवळ आहे कुठं. परंतु आईसाहेबांची इच्छा आहे, श्रीगुरूंची कृपा, आईसाहेबांची कृपा आहे. आणि या आईसाहेबांच्या श्रीगुरूंच्या कृपेने हे आपण फक्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा. जसं तिकडनं इकडे येईल त्याप्रमाणे थोडक्यात आपण चिंतन करण्याचा आपल्या बुद्धीला पेलवेल. तिकडचा स्रोत जरी येत असला तरी आपल्या बुद्धीला पेलवेल. तेवढ्याप्रमाणे आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. नमो आदि पुरुषा अव्यक्ता. लक्ष्मी माता वर्णन करते परमात्म्याचं, हे आदि पुरुषा तुला नमस्कार असो. आदि पुरुष म्हणजे सर्वांच्या अगोदरचा. क्षर आणि अक्षर दोन पुरुष सांगितले 15व्या अध्यायामध्ये. तुम्ही मुळामध्ये क्षर एवच 15व्या अध्यायामध्ये सांगितले. त्याच्याही पेक्षा जो पुरुषोत्तम आहे, पुरुषांमध्ये उत्तम आणि तो आदी आहे, सर्वांचा आदी आहे, त्याच्यापासून हे सर्व जगत झालेलं आहे. जयापासून सकळ मही मंडळ हे झाले. तो परमात्मा कसा आहे, आदी आहे. आपण नमन करत असताना, भागवताचं नमन करत असताना मी श्लोक म्हणतो. भागवतातल्या पहिल्या स्कंदातील पहिल्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाचा मंगलाचरणातला व्यास महर्षींनी सुरुवातीला सांगितलं. जन्मादस्य यथा जन्मादस्य यतन्वयादि तरतेश चार्थेश विज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवय मुह्यंती सुरहा. आपण दररोज म्हणतो जन्मादस्य यतः, तो परमात्मा. आणि ब्रह्मसूत्रामध्ये 555 सूत्र व्यास महर्षींनी लिहिले, त्याला ब्रह्मसूत्र म्हणतात. त्या ब्रह्मसूत्रावर आद्यगुरु शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. तर त्या याच्यामध्ये जन्मादस्य यतः म्हणजे याच्यापासून सारं जगत निर्माण झालं. उपनिषदामध्ये वर्णन केलं आहे, यतोवा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती. म्हणजे यतोवा इमानी भूतानी जायन्ते, याच्यापासून हे सर्व जगत काय झालेलं आहे, निर्माण केलं. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. सर्व सिद्धीचा दातार. जेने विश्व निर्मिले, परमात्म्याने निर्माण केलं. आणि त्याने निर्माण केलेलं असल्यामुळे तो सर्वांचा काय आहे, आदी आहे. आणि आदी असल्यामुळे बीज स्वरूप आहे. भगवान म्हणतात गती भरता प्रभू साक्षी. परमात्मा गती भरता प्रभू साक्षी. निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. बीज अव्ययम. बीज म्हणजे सर्वांचं. तुम्ही सांगा, झाड अगोदर का बीज अगोदर? काय अगोदर? आबा, झाड अगोदर का बीज अगोदर? कोंबडी अगोदर का अंड अगोदर?
मग अंड कोंबडीचा जन्म कशातून झाला? हे रात्रभर चालू राहू दिलं तरी होणार नाही, होत तरीही मानावं लागतं बीजच अगोदर, तरी मानावं लागतं बीजच अगोदर. हा, आधी बीजा अंकुर फुटे, पहिल्यांदा बीज मग अंकुर फुटतो, मग अंकुर त्या बीजापासून अंकुर फुटला त्याला बीज येतं, त्याला बीज येतं. अगोदर बीज, तसा सर्वात अगोदर परमात्मा आहे आणि परमात्म्याच्या अगोदर कोणीच नाही, अशी एक सभा भरली. का सर्वात आधी कोण? मग त्याच्यामध्ये सभेमध्ये विचार कर गेला ब्रह्मदेवापर्यंत गोष्ट आहे. का ब्रह्मदेव अगोदर? ब्रह्मदेव अगोदर म्हणाल तर ब्रह्मदेवाचा जन्म कमळातून झाला. भागवतामध्ये आपण या चतुश्लोकी भागवतात सुरुवातीला विचार केला, कमलोद्भव हा, कमळापासून त्याची उत्पत्ती आहे, कमळामधून जन्म आहे. कमळ कुठून आलं? याचे नाभी कमळी जन्म चतुरानना, याच्या नाभीतून कमळ झालं, कमळातून ब्रह्मदेव झाला. पण ज्याच्या नाभीतून कमळ झालं त्याच्या अगोदर कोण सांगता येत नाही. म्हणजे आपल्या बापाच्या 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 त्याचं सर्वांचं नाव आपल्याला सांगता येईल. आपला आजोबा, आपला पणजोबा, खापर पणजोबा, टप्पर पणजोबा, काय म्हणायचंय सर्व सांगता येईल, परंतु मूळ सांगता येत नाही. मग त्याचं सर्वात आदी नारायणाचं आदी कोण आहे? आदीर न जायते अनादी, तो सर्वांचा आदी असणारा तो कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून त्याच्यापासून सर्व जगत निर्माण झालेलं आहे. बरं, पुन्हा त्याच्यापासून जगत जर निर्माण झालं तर मग तो कसा आहे? अव्यक्त. पुन्हा कसा आहे? अव्यक्त असणारा, दृश्य नाही. जगत मोठी गंमत आहे. परमात्म्यानं दृश्य जगत त्याच्यापासून माये. नाथ महाराजांनी सुंदर असं भारूड असं म्हटलं, नाथ महाराजांचा अभंग आहे. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही कानोबा तेरी तेरी ते. तेथे कडाल गजा निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली, इंद्रादिकासी मने बाहुली कानोबा तेरे अमरपुरी त्याची घरकुली, कानोबा तेरे तेरे ते. नाथ महाराजांनी सांगितलं जे ते आहे, काय आहे? सद एव इदम अग्रे आसीत, फक्त सद इदम अग्रे आसीत. इदम, इदम शब्दाने दृश्य वाच्य होणारं जे शब्द आहे हे सर्व जगत. इदम म्हणजे हे 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 ते हे हे हे, म्हणजे हे म्हणून ज्या शाचं वर्णन करता येतं ते सर्व दृश्य, आणि ते म्हणून निर्माण ज्याचं वर्णन करता येतं ते काय? सद एव इदम अग्रे आसीत. इदम शब्दाचं वाच्याचं जे होणार आहे त्याचं अग्रे म्हणजे त्याच्या अगोदर जे आहे ते सत आहे, आणि ते सत विप्रा बहुधा वदंती. त्या सत असणाऱ्या ब्रह्मालाच विप्रांनी म्हणजे ऋषीमुनींनी, विद्वानांनी बहुधा म्हणजे अनेक रूपात त्याचं वर्णन केलं. तो परमात्मा कसा आहे? त्याच्यापासून जगत झालं, पण दृश्य झालं, पण तो अदृश्यच राहिला. अमूर्तपण न मिळे दादुलियाचे 5वा अध्याय ज्ञानेश्वरीत ज्ञानोबा म्हणतात की तो मूर्त झाला, परंतु मूर्त जगत नाही, मूर्त रूप जरी झाला, सगुण झाला, यदि त्याचं निर्गुणत्व कुंठित होत नाही, तो परमात्मा अव्यक्त आहे. जग व्यक्त असलं तरी याचा विचार करत असताना भगवंताने गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये सांगितलं, अव्यक्तोक्षर इत्युक्तस् तमाहु परमां गतिं यं प्राप्य निवर्तन्ते तद्धाम परमं मम. 8व्या अध्यायामध्ये भगवंतानी 21व्या श्लोकामध्ये सांगितलं, ज्ञानोबाराय सांगतात की अव्यक्तोक्षर इत्युच्यते, त्याला अव्यक्त म्हणतात, अक्षर म्हणतात. तम आहु परमां गतिं, तेच सर्वांची परमगती आहे. यम प्राप्य न निवर्तन्ते, ज्याला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा येवजाव करावं लागेल, येणं जाणं करावं लागत नाही, आणि ती जे काही असेल तद्धाम परमम मम. भगवान म्हणतात ते धाम माझं आहे, ते स्वरूप, ते ठिकाण माझं आहे. ज्ञानोबराय म्हणतात अव्यक्त या शब्दावर चिंतन करत असताना ज्ञानोबराने सांगितलं, जया ते अव्यक्त मनो ये कोडे. ज्ञानोबराय म्हणतात जया ते अव्यक्त मनो ये कोडे,
म्हणता स्तुती ऐसे नावडे, जे मन बुद्धी न सापडे. म्हणून या जे मन बुद्धीला सापडत नाही त्याला अव्यक्त म्हणावं लागतं. असाच त्या ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र आलं. त्याच्यामध्ये ते सूत्र असं आहे, तद अव्यक्तम आहही, त्याला अव्यक्त असं म्हणतात. तद अव्यक्तम आहही असं ब्रह्मसूत्रात त्याच्यात आलेलं आहे. याच्यावर आद्यगुरु शंकराचार्याने भाष्य केलं. मी मगाशी बोललो ना, आद्यगुरु शंकराचार्याने गीतेवर भाष्य केलं, ब्रह्मसूत्रावर भाष्य केलं आणि उपनिषदावर भाष्य केलं. षोडशे भाष्यम कृत्वा, म्हणजे 16व्या वर्षामध्ये भाष्य केलं. त्याच्यात हे ब्रह्मसूत्र आहे, व्यास महर्षींनी लिहिलेलं. त्याच्यामध्ये तद अव्यक्तम माही अशा प्रकारचं अव्यक्त शब्दाचे विषयीचं व्यास महर्षींनी सांगितलं. आचार्य त्याच्यावर चिंतन करत असताना म्हणतात त्याच्यात की याच्यामध्ये अव्यक्त म्हणून त्याचं दृश्य नाही. हा परमात्मा दृश्य म्हणावा तर तो अव्यक्त आहे. अव्यक्त आहे पण तो दृश्य होत नाही. का दृश्य होत नाही याचा विचार सांगितला. आचार्य सांगतात, यत् प्रतिषिद्धात प्रपंच जातात अन्यात परम उच्यते, अन्यात परम यत् ब्रह्म अस्ति चेत कस्मान न गृह्यते उच्यते तत् अव्यक्तम अनिंद्रियम ग्राह्यम सर्वदृश्य साक्षित्वात् आह. नेयम श्रुति न चक्षुषा गृह्यते नापि वाचा नान्यैहि देवैस्तपसा कर्मणा वा. काय सांगितलं महाराज? तुमचं तुम्हालाच माहिती. सर्व संस्कृत आहे. याचा अर्थ, याचं भाष्य तर याचा अर्थ असा आहे. आचार्य सांगतात, यत् प्रतिषिद्धात प्रपंच जातात अन्यत परम यत् ब्रह्म, ज प्रपंचाहून यत् प्रतिषिद्धात प्रपंच जातात, प्रपंच जात असणारं जे हे जे जगत आहे, या जगतात या प्रपंचाहून अतीत असणारं जे परब्रह्म आहे, परब्रह्म नामक जर आहे, तर जर एक वस्तू म्हणून याच्यामध्ये प्रपंचाच्या पलीकडचं जर एक परब्रह्म म्हणून वस्तू जर आहे, तर ते वस्तू अस्तिचे जर आहे, तर कस्मान न गृह्यते ती, ते जर आहे तर मग त्याचं ग्रहण कसं केल्या जात नाही. जर आहे तर त्याचं ग्रहण का होत नाही असं म्हणणं आहे. मग आचार्य म्हणतात, मी सांगतो दृष्टांतानं, तुम्हाला असं म्हणायचं आहे का दुधात तूप आहे असं जर म्हणतात, तर मग दुधातलं तूप आहे मग ते ग्रहण करता येत नाही काय? दूध पिल्यानं तुपाची शक्ती येते काय? मग दुधात तूप नाही काय? आहे ना. त्या दुधाला गरम करा, कोमट होऊ द्या, त्यात विरजण टाका, रात्रभर राहू द्या, दह्याचं दुधाचं दही होऊ द्या, दूध दही झाल्यानंतर त्याला घुसळण लावा आणि घुसळण केल्यानंतर लोणी काढा, त्याला कळवा, मग तूप येईल. मंथोनी नवनीता पैसे घे अनंता. तसं यांची शंका अशी निर्माण केली. आचार्यांना कोणी विचारलं किंवा आचार्याने शंका निर्माण केली, प्रपंचातीत जर असं एक परब्रह्म तत्व म्हणून आहे म्हणतात, तर ते परब्रह्म तत्व अन्यत परम यत, याच्यापेक्षा जर वेगळं आणि परमश्रेष्ठ आहे म्हणतात, तर अस्तिचेत असे ना का आहे? जर आहे म्हणतात तर ठीक आहे, पण कस्मान न गृह्यते ते ग्रहण कसं करता येत नाही? कानाने का ऐकू येत नाही? डोळ्याने का पाहिल्या जात नाही? नाकाने त्याचा सुगंध का घेता येत नाही? त्याचा स्पर्श त्वचेला का होत नाही? असा जर विचार आहे, उच्चते, त्याचं उत्तर आचार्य देतात, उच्चते तद अव्यक्तात. का त्याचं दर्शन होत नाही? तर मला हे बोलायचं आहे, तद अव्यक्तात. माझं विषय जो होता तो इथंच खंडला, परंतु विषय पुढचा पूर्ण करायचा आहे म्हणून पुढचा विषय मांडणं महत्वाचं आहे. तद अव्यक्तात, तो परमात्मा अव्यक्त आहे म्हणून ग्रहण केल्या जात नाही, परम आहे. ठीक आहे. अनिंद्रिय ग्राह्यम सर्व दृश्य साक्षीत्वात. का अव्यक्त आहे? का ग्रहण केल्या जात नाही? तर अनिंद्रिय ग्राह्यम सर्व
दृश्यम साक्षीत्वात, सर्व दृश्य पदार्थाचा तो साक्षी आहे. सर्व दृश्य पदार्थाचा तो काय साक्षी आहे. आणि अनिंद्रिय ग्राह्यम म्हणजे तो इंद्रियाने ग्राह्य केल्या जात नाही, इंद्रियांनी त्याचं सेवन केल्या जात नाही. आह म्हणतात ते म्हणायला लागले, न हेयम श्रुती न चक्षुषा गृह्यते नापि वाचा नान्येही. त्यांनी सांगितलं तो असा अतिंद्रिय ग्राह्य आहे, इंद्रियाकडून त्याचं ग्रहण होत न शक्य नाही. का होत नाही इंद्रियाकडून त्याचं ग्रहण, असं जर कोणी विचारेल तर आचार्य सांगतात की ग्रहण न होण्याचं कारण आहे की ते सर्व दृश्य जे साक्षी आहे, दृश्य साक्षी आहे, सर्वांचा दृश्य साक्षी आहे, म्हणून त्याचं ग्रहण करणं शक्य नाही. ठीक आहे. आणि पुन्हा इंद्रिय देखील दृश्य अतएव साक्षी आहे. इंद्रियांनी सुद्धा दृश्य पदार्थाचं ज्ञान होतं, अदृश्य पदार्थाचं ज्ञान होतं का? हवा आहे की नाही, दिसते का? नाही. तसं म्हणजे प्रत्येक गोष्ट जे जे दृश्य आहे तेच फक्त डोळ्याने दिसू शकते, इंद्रियांनी त्याचं हे होऊ शकतं. परंतु अतींद्र परमात्मा इंद्रियातीत आहे आणि ग्राह्य हा सर्व दृश्य साक्षीच आह न चक्षुषा गृह्यते, म्हणून डोळ्याने त्याचं दर्शन होत नाही, ग्रहण केलं जात नाही. नापि वाचा नान्येही, ना डोळ्याने पाहता येत ना वाचेने त्याचं वर्णन करता येत. अन्यही देवही तपसा कर्मणा वा. मग आचार्य म्हणून त्यास जाणू शकत कोणीच जाणू शकत, त्याला इंद्रिय जाणू शकत नाही, तो साक्षी आहे म्हणून. आणि याविषयी श्रुतीमध्ये वेदामध्ये शेकडो अशा प्रकारच्या श्रुत्या रुच्या आपल्याला पाहायला सापडतात, शेकडो प्रमाण आपल्याला पाहायला सापडतात की तो परमात्मा साक्षी आहे आणि निर्गुण आहे, अव्यक्त आहे. साक्षी चेता केवळ निर्गुणश्च, असं उपनिषदात श्रुतीमध्ये वेदामध्ये त्या परमात्म्याचं वर्णन आहे. म्हणून लक्ष्मी माता सुद्धा त्याला म्हणते अव्यक्ता. तो परमात्मा हे अव्यक्ता तुझं नमो. ज्ञानोबारायांनी सांगितलं की याला अव्यक्त म्हणजे काय म्हणायचं तर 8व्याच अध्यायामध्ये आणि आकारा आलिया जयाचे, मी सुरुवातीला सांगितलं त्याचाच विचार हा. आणि आकार आलिया जयाचे निराकारपण न वचे, आकार लोपे न विसंचे नित्यता गा. तो परमात्मा नित्य आहे आणि म्हणून त्याचा आकाराचं त्याला आकारा आलिया जयाचे, तो आकार आला तरी निराकार पण न वचे, त्याचं निराकार अव्यक्त पण तो व्यक्त जरी झाला जगाच्या दृष्टीने जगत रूपानं तरीही तो अव्यक्त पण त्याचं मोडल्या जात नाही. कारण तो परमात्मा कसा याच्यात आहे अव्यक्त आहे. पुढे चाला, पुढे विस्तार अजून आपल्याला करता येईल, परंतु आपल्याला घड्याळाचा विचार करून अजून पुढच्या उभ्या घ्यायच्या आहे. अव्यक्ता सच्चिदानंदा गुणातीता, सच्चिदानंद स्वरूपा तुला नमस्कार असो. लक्ष्मीमाता म्हणते सच्चित आनंद, तो परमात्मा सत स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे. चित म्हणजे चैतन्य स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. प्रत्येकाची उदाहरणं आपल्या समोर आहेत. सत्य तू विठ्ठला, तो परमात्मा सत्य आहे, चित आहे, चैतन्य स्वरूप आहे आणि तो परमात्मा आनंद स्वरूप आहे. आनंदाचा कंद असणारा परमात्मा आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे कानी जे ध्येय योगी यांचे आनंद स्वरूप आहे. गुणातीत आहे. सत्व रज तम या तिन्ही गुणाच्या पलीकडचा परमात्मा आहे. त्या गुणातीत असलेला परमात्मा तुझं नमस्कार असो. विश्वात्मका सदोदिता, विश्वात्मक म्हणजे सर्व विश्वस्वरूप असणारा जो आहे तुला माझा नमस्कार आहे. सदोदिता म्हणजे सद उदिता म्हणजे सतत नव्याने राहणारा. एखादा मनुष्य म्हणतो तो सतत राहतो, हो सतत वारीला राहतो, परंतु सतत जरी आला तरी तोच येतो ना, नव्यानं तरी येतो. परमात्मा अवताराला येतो, अनेक वेळा अवताराला आला पण एकच रूप आलं काय
नुसत्या 10 अवताराच्या अनंत अवतारा परमात्म्याचे अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. असा अनेक अवतार घेतला. अवताराच्या राशी त्या गर्ग संहितेमध्ये असं वर्णन आलं, अवतारोही असंख्य. परमात्म्याचे असंख्य अवतार आहे. ज्ञानवंतात बहुता अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. तो परमात्मा अनंत रूपाने पाहिला, अनंत वेशात पाहिला, अनंत अवतार झाले. परंतु प्रत्येक अवतारामध्ये नाविन्यानंच रूप. कधी मासेच्या रूपात येतो, कधी कासवाच्या रूपात येतो, कधी याच्यामध्ये म्हणजे मासेच्या याच्यानं कधी माणूसही राहत नाही, कधी जनावरही राहत नाही. मधलंच रूप धारण करून येतो. नृसिंह रूप वरचं आयाड सर्व, मुख कमल सर्व सिंहाचं आणि धड माणसाचं. नृसिंह अवतार. त्याच्यानंतर महाराज भगवान परमात्मा थोडा माणसाळला. म्हणजे धड माणसाचं घेतलं ना, त्याच्यानंतर माणसाळला. त्याच्यानंतर मग भगवंताने रूप वामनाचं केलं. मग परशुराम झाला. मग पुन्हाच राम रूपाने पुन्हा माणसांमध्ये एवढा माणसाळला. आणि 8व्या अवतारात तो एवढा माणसाळला की माणसांचा सुद्धा कंटाळा आला. यादवांचा पुरो एका गोप्या भला, तो बहुतच खेळ खेळला रे. खेळता खेळता लहान थोर अवघी मारिली, डावची मोडून गेला रे. असा तो परमात्मा. म्हणजे तो एवढा मोठा प्रत्येक नवोदिता सदोदिता, म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन अवतार झाला तर नवीन यानं आणि सातत्यानं त्याचं जे म्हणजे सदोदिता सतत राहणं जे आहे ते नाविन्यपूर्ण आहे. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन आश्चर्यवत पश्यती. असं याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये परमात्म्याचं सर्व आश्चर्यकारक आहे. नवल केवळे न कळे कानोबाचे कोळे. तो परमात्मा का सदोदित आहे, नव्याने उदयाला आला तरी नवीन, तोच जरी नवीन रूपात आला तरी तो सतत आहे, नित्य आहे. का नित्य आहे म्हणून पंचदशीमध्ये असं वर्णन केलं परमात्म्याचं. न व्यापित्वात देशतंतो नित्यत्वान नापी कालतः न वस्तुतोपी सार्वात्म्यात अनंतम ब्रह्मणी त्रिधा. त्या ब्रह्माला अनंत ब्रह्मणी त्रिधा. अनंत का म्हणतात ते त्याचं वर्णन सांगितलं. नापी कालतः नित्यत्वान नापी कालतः. नित्यत्वात नित्य आहे का ना अपि कालतः. तो कालामध्ये बांधल्या जात नाही, कालबाह्य आहे. तो भूतकाळात होता, वर्तमानात आहे आणि भविष्यकाळ तो काळाचा काळ आहे. कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धा. भगवान म्हणतात अर्जुना, अरे मी काळाचा काळ आहे. तुकोबरा म्हणतात, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. तो हा देवाचाही देव काय कडी काळाचा भेव. कडी काळाचा भेव का नाही, हा काळाचा काळ आहे. संत आवडे तो काळाचाही काळ. तुकोबरांचा संतांना जो अर्थ तो काळ नाही, काळाचा काळ. तो परमात्मा आहे आणि म्हणून सतत आहे. काल त्याच्यात आहे, तो कालात नाही. म्हणून तो सदोदिता. नमो अच्युता अव्यया तुझ. त्या परमात्म्याला लक्ष्मी माता म्हणते, हे अच्युता, जो कधीही आपल्या अवस्थेतून च्युत होत नाही, ढळत नाही, त्याला नमस्कार. अव्यय म्हणजे ज्याच्यात कधीही व्यय नाही, कुठलाच व्यय नाही, कुठलीच कमतरता नाही, असा अव्यय असणारा तुझ नमो, तुला नमस्कार असो. तो योगी जना अगोचर वेदशास्त्रा न कळे पार. भक्तजनासी प्रिय कर दिदला चरणादर निज सेवे. लक्ष्मी माता म्हणते, हे भगवंता, तू योगी जना अगोचर. योग्यांना सुद्धा तू दृश्य होणार नाही. योगियांचे ध्यानी ध्याताना तुडसी. योग्यांच्या ध्यानात सुद्धा न येणारा परमात्मा, योग्यांना दृश्य गोचर न होणारा परमात्मा. वेदशास्त्रा न कळे पार. वेदशास्त्राला सुद्धा त्याचा पार कळत नाही. वेदालाही नाही कळला अंत पार ज्याचा. कानडा राजा पंढरीचा. वेदालाही न कळला अंत पार ज्याचा. परमात्म्याचा अंत कळाला नाही
आणि पार त्याचं सीमाच त्याची कळालं, परमात्म्याची कोणाला कळाली नाही. आणि म्हणून तो कसा तो वेदशास्त्राच्या पलीकडचा असणारा, वेदशास्त्राला सुद्धा ज्ञानोबरायांनी म्हटलं याच्यात, जाणीव निनीव भगवंती नाही, हरी उच्चारण पायी मोक्ष सदा. याच्यामध्ये ते गुह्य तुझला कैसे निकळे. जे वेदाला कळालं नाही ते आपल्याला कळणार आहे काय? वेदालाही सुद्धा तो परमात्मा पूर्ण यथार्थ कळाला नाही, वेदशास्त्रा पार नाही. भक्तिजनासी प्रिय कर दिधला चरणादर निज सेवेत्वा. जो वेदाला कळाला नाही, परंतु लक्ष्मी माता म्हणते भक्तजनासी प्रिय कर. पण तो परमात्मा तूच भक्तजनाचा काय झाला? प्रियकर झाला, भक्तजनांचा प्रेमाचा विषय झाला. आणि त्यांना चरणाचा आदर निजे सेवे, आदरानं तू चरणाची सेवा त्यांना दिली. आणि म्हणून निज सेवेने तो जो ज्या चरणाच्या जवळ प्राप्त केलं, म्हणजे लक्ष्मीला म्हणायचं आहे तुझ्या चरणाची मला सेवा भेटली आणि म्हणून मलाही आदर मिळाला. नाही तर लक्ष्मीला कोणी विचारलं असतं. म्हणून मला तुझ्याजवळ तुझ्याजवळ आले आणि आदर, पुन्हा तुझ्या चरणाची सेवा करण्याचा आदराने आमच्या मनात तुझ्या चरणाविषयीचा आदर आमच्या वेळेस सेवेनं प्राप्त झाला. निज सेवे, तुझ्या सेवेतून आम्हाला प्राप्त झाला आणि तो तू आम्हाला दिला. हरिचरण सेवे परता ठाव नाही परमारता, मिथ्या सा मोक्ष सायोज्यता, हानतिला था हरी भक्त. तुकोबराय म्हणतात, नाथ महाराज म्हणतात की बाबा हरिचरण सेवे परता ठाव नाही परमार्था. परमार्थामध्ये भगवंताच्या चरण सेवेशिवाय दुसरा उपायच नाही. आणि परमात्म्याची चरण सेवा सोडून जर दुसरं करत असेल, दुसरं म्हणजे आता काय सांगूच का? परमार्थाच्या नावावर पोट भरण्याकरता सर्व बाकीचा व्यवहार चालू आहे. अरे या संतांनी परमात्म्याकरता प्रपंचाचा त्याग केला, म्हणून परमात्म्याची जवळीक झाली. का? परमात्म्याची चरण सेवा. काय तुकोबरायांचा चरण सेवेविषयीचा भाव होता. तुकोबराय म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी का देवा. आणि काय पुढे म्हटलं? तुझी चरण सेवा पांडुरंगा देवा. आमच्या बापदाद्यांनी, आमच्या पिढ्यानपिढ्या जात आमच्या वडिलांनी तुझी चरणाची सेवा केली. महाराज तुम्ही काय करणार? तुकोबराय म्हणतात, तेच करणार. काय करणार? की तुझी चरण सेवा घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, परमात्म्याची चरण सेवा करण्याकरताच घेईन मी जन्म. आमचं तसं नाही, करीन मी कीर्तन मिळावया धन. पैशाकरता कीर्तन, पैशाकरता प्रवचन, पैशाकरता दिंड्या, पैशाकरता परमार्थ. म्हणजे चरण सेवे परता परमार्था ठाव नाही. नाथ महाराजांनी, लक्ष्मी माता सांगते, जिनं अखंड परमात्म्याचं सान्निध्य प्राप्त करून घेतलं, ते लक्ष्मी माता सांगते की परमात्म्याच्या चरणाच्या सेवे व्यतिरिक्त जर आपण परमार्थाच्या आपण परमार्थ म्हणून करत असाल तर तो परमार्थ जमा होत पोट भरेल. 4 नाही 50 लोक पाया लागतील. 500च्या नाही, 2-2 हजाराच्या देतील, नोटा देतील. अजून मोदी साहेबांनी जर समजा 5,000ची नोट काढली तर तीही देतील. तुम्हाला सोन्यानं मळवतील अख्खा, पण देवाचं सुख नाही. तेवढंच आहे. त्याच्या भजनाचा उपयोग तेवढ्यासाठी केला म्हणून परमात्म्याला राग येतो. भगवंताच्या सेवे व्यतिरिक्त त्याची सेवा करून, त्या परमार्थ करून जर संसारिक गोष्टीची, प्रापंचिक गोष्टीची अपेक्षा करून परमार्थ केला, परमात्म्याला राग येतो. भगवान म्हणले गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय सांगतात, येरते बहुत जोडते किरटी, जयाची भजने भोगासाठी, जी आशा तिमिर दृष्टी मंद झाले. हे बुद्धीचे मांदेत्व आलेला यांना, मूढ झाले मूढ. का? जे आशा तिमिर दृष्टी, आशेनं
आणि आशा आहे तोपर्यंत तो परमार्थ घडत नाही. आशा ही समूळ खणून काढावी तेव्हाची गोसावी होणे तेने. नुसते दाढी वाढवून कपड्याचा रंग बदलवून गोसावी होता येत नाही. अरे बुवा, तसा गोसावी होण्याकरता काय करावं लागतं? आशा ही समूळ खणून काढावी. आणि ती आशा कशाची? चरणसेवेची. संतांच्या हृदयात आशा होती, पण कशाची? हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकोना दे हरी. म्हणजे परमात्म्याच्या सेवेची, चरण सेवेची काय आहे? आस आहे. इच्छावे ते जवळी बायकोचे चरण. काय हरिपाठा? इच्छावे ते जवळी हरीचे चरण. झाला, आपली वेळ झाली. तर आपण याच्यात नाथ महाराज म्हणतात, लक्ष्मी माता म्हणते, हरिचरण सेवे परता ठाव नाही परमार्था, मिथ्या मोक्ष सायुज्यता हानती लाता हरिभक्त. आता भगवंताच्या सेवेशिवाय सेवेशिवाय परमार्थामध्ये दुसरं ठिकाणच नाही महत्वाचं. आणि ते महत्वाचे, ते हरिसेवा किती महत्वाची आहे की त्या हरिसेवा एवढी श्रेष्ठ आहे की त्याच्या समोर मोक्ष सुद्धा तुच्छ. म्हणून संतांचे उद्गार पहा, मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तो ठेवा. मोक्षाला सुद्धा लाभ. मोक्षपद तुच्छे केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायोगी, विटे इसे सुख नोहे भक्ती रस, पुढता पुढती आस, सेवावी हे मोक्ष सुखा हानू लाता. तुकोबरा म्हणतात, मोक्ष सुखाला लात मारो, एक प्रमाण म्हणतो. आणि हा विषय घेऊन आजच्या सेवेला थांबतो, कारण मग पुढे मला उद्याच्या दिवशी पुढच्या ओवीला हात घालायचा आहे. हातीनं सुरुवात आहे पुढची ओवी सुद्धा. ते सांग, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुढे ते क्षीण, येथे न सरेची वैकुंठ सदन, शेषशाही त्रिकुट भुवन, नेघो मनोनिया त्या गीती परवते. नेघो काव मोक्ष पाहिजे, नघो विषयाचं सुख घेणार आहे काय? नाही. ज्याला रोज याच्यामध्ये एसीच्या गाडीत चालणं आहे त्याला राजदूत घेऊन दिली, खटारा राजदूत, तो घेईल काय? एसीच्या गाडीत प्रवास करणार आहे ना. जो रोज पंचपक्वान्नाचं जेवण करतो त्याला म्हटलं भाऊ खाणं चटणी भाकर एकदा, हे त्याला तुच्छ वाटतं. तसं ज्याने नित्यानंद सेवन केला तो मोक्षाच्या सुखाला सुद्धा लात मारतो. नाथ महाराज सांगतात की मोक्ष सायुज्यता, मिथ्या मोक्ष सायुज्यता हानी लाता हरिभक्त पै. हरिभक्त परमात्म्याच्या चरणाच्या सेवेचा आदर ज्याच्या अंतकरणात आहे तो मोक्षाला सुद्धा लात मारतो. नाथ महाराज म्हणतात, हाती जोडल्या हरिचरण, हरिभक्ता नाही जन्म मरण, या परता परमार्थ कोण, अभाग्य जनन मानिती. तुम्ही म्हणाल की आम्हाला मानत नाही. काही लोक म्हणतात नाही मान्य. का मान्य नाही याचं कारण आता तुम्ही म्हणाल, महाराज वेळ झाली ना, आता उद्या विचार करू. हरिचरण हातात आल्यानंतर काय काय घडते, काय लाभ होतो. आणि काही लोक मानत नाही. का मानत नाही याचा विचार आपण उद्याच्या दिवशी करू. आजची वेळ आपली संपून गेलेली आहे. 3 मिनिट वर झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करूया. आणि आजच्या या वाणीला, आज प्रवचनाच्या वाणीला आज विसावत आहोत. उद्या पुन्हा हरिभक्तांच्या हातात भगवंताचे चरण आल्यानंतर फायदा काय होतो आणि त्याला अज्ञजन का मानत नाही याचा विचार उद्या करूया. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबरांचं, आईसाहेबांचं भजन करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन स्वामी, एकनाथ मुक्ताबाई की. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री 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 ज्ञानदेव
तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम मुक्ताबाई 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 मुक्ता आदिशक्ती मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासा ठाव जावा पायी मुक्ताबाई 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 कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज सद्गुरु मुकुंद महाराज सद्गुरु सखाराम महाराज सब संतन की जय. नाही हे जे लोक आहेत हे वेळ बरोबर एक